येस सर. हो हो सर. सर. ठीक आहे. हो. 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 Yes. हम्म. सर मी चित्राचा फोटो ग्रुपवर पाठवला. हो सर. हो. हो. हम्म. हो. हो. हम्म. चालेल. हो आहे. हो सर. हो. हम्म. हो. हो. Yes, sir. Thank you, sir. हाँ 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 हाँ. हो सर. हो. ठीक आहे. हो सर. हो. याच्यासाठी तुमच्या लक्षात आलं ना? म्हणजे आता तुम्ही रंग कुठला जर घेतला 3 शेड कशा तयार करायच्या आणि त्या कशा वापरायच्या हे कळणं खूप गरजेचं आहे. व्हेरी नाईस.
फक्त शॅडो तू जरा अशी काढलीस, पण अशी शॅडो पडत नाही ना कधी. शॅडो इथून सुरू होते. शॅडो जरा नीट चेक करा. हा श्रावणी, हे पण छान झालं. व्हेरी गुड. गुड गुड ट्राय. दिविजा, येस सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. कलर छान झालेत, फक्त शेप मध्ये थोडं करेक्शन आहे. हे बघ, हा जो शेप हे बाहेर गेलेला आहे ना, या रेषेच्या बाहेर गेलाय ना, हा शेप दिसतोय का? तुझं या बाजूने बरोबर काढलंय, पण या बाजूने मात्र थोडस आणखी बाहेर जायला पाहिजे. बाकी छान झालं. व्हेरी नाईस. ओके सर. श्रीनील, हो सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान काम झालं. फक्त ही जी इमारत आहे ही जमिनीवर नाही वाटत, ही आकाशात उडायला लागली मध्ये, है ना? हो सर. तर मग ही एकतर ही इमारत इथपर्यंत आण, किंवा मग हा रस्ता तिकडे नाही. चालेल सर. शिवतेज, हो सर. व्हेरी गुड. छान झालंय. ही शॅडो मात्र नंतर लाईट होते. हा, हो सर. अरे वा. स्पंदन, तुझं पण छान झालंय. स्पंदन आहे का? हो सर. व्हेरी नाईस. फक्त इकडे बघ, इकडचं जसं हे बाहेर आलंय तसं हे पण कडी बाहेर यायला पाहिजे थोडीशी. हो. बाकी छान झालं. व्हेरी गुड. ओके. रणवीर Yes, आहेत sir. का? हो सर. ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. थोडा शेप चुकलाय तुझा. इकडे बघ, मी तुला त्या दिवशी पण सांगितलं होतं, ह्या लाईन थोडं स्लांट पाहिजे, म्हणजे इकडं अशी तिरकी येते आतमध्ये. दिसते का? हॅलो रणवीर, आवाज हो येतो का? सर. आणि हा शेप थोडा बाहेर पाहिजे, म्हणजे बघ याच्या बाहेर. ओके. हो सर. प्रत्युष, प्रत्युष आवाज. हे खूपच ओबड धोबड काढलं रे बघ बाळा. हे सरळ रेषा यायला पाहिजे ना. हा, हो सर. हे कुठं चाललंय पाय बरं. तुला अजिबात मार्क देणार नाही माहिती कोणीच. हे सुद्धा ओव्हल काढायचं ना, ओव्हल शेप. हे कसा काढलेला आहे? मी तुला नंतर फोटो पाठवला. काढलेला व्यवस्थित, फक्त ते कलर देताना थोडा इकडे तिकडे पसरला. आपण मग कलर तर व्यवस्थित द्यायचा आहे ना आपल्याला, आहे की नाही? पार्थ आहेस का? पार्थ, हो सर. कलर छान झालाय, शेप चुकलाय फक्त. बघ हा शेप कसा आहे ना, हा कसा आहे. येतो का करेक्शन? लक्षात येतं तुझ्या? बघ बरं, हे थोडं बाहेर जायला हो पाहिजे. सर. बाकी छानच केलं. व्हेरी गुड. ईशान, Yes, sir. हा हे छान केलंय. व्हेरी नाईस. सर माझं एवढंच बाकी आहे, फक्त राहिलेलं होतं. करतोय मी. कर कर कर. व्हेरी गुड. तर ते चुकलं का? ते बरोबर आहे शेअरिंग. नाही छान झालं. व्हेरी गुड थँक्यू. व्हेरी गुड. ओके, चला आता आज ऍपल करूयात आपण. हो, स्पंदन, तुझा व्हिडिओ दिसत नाही मला. कोणाला बादली दाखवायची? कोण दाखवतोय बादली? अच्छा, संजत. ती बादली कमी आणि डस्टबिन जास्त वाटतं रे बाळा. असं वाटतं वरचं झाकण आहे. ह्याच्यात नीट चेक करे बघ. ह्याच्यात काय केलंय आपण? इकडून डार्क, इकडून लाईट. अलग लक्षात. ते तू दाखवलं नाही. त्यानंतर हे कडा नीट काढल्या नाही तू. ड्रॉइंग तुझं चुकलं. आता इकडे कमी झालं आणि इकडे जास्त झालं, म्हणजे असा शेप झाला. ऍक्च्युअली तो असा पाहिजे. कळतोय ना? ते ड्रॉइंगच चुकलंय मला वाटतं तुझं. परत कर. आणि हे बघ, ग्रीन पण. हा, हे छान झालंय. ग्रीन छान झालं. कलर छान झालाय, पण शेप थोडासा, हा वरचा शेप, हा शेप चांगला झाला. खाली थोडे स्लांट लाईन हव्या.
ठीक आहे, मग गुड पुढच्या ट्राई, ह्याला करते. गुड ट्राई. ओके, चलो अभी क्या करेंगे, एप्पल. ह्या सोपं काय सांगतो मी, आधी एक गोल काढा. ओके, या गोलला मी काय करतोय, थोडासा आतमध्ये लोटतोय इकडे बघा. सगळे म्यूट करा आपला आवाज, सगळे म्यूट करा. एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. संजोत, म्यूट युअरसेल्फ. येस सॉरी. ओके, लक्षात आलं ना शेप काय केलं मी. सर नाही समजलं. काय नाही समजलं. शेप बघ, असा स्लोप दिलेला आहे थोडासा, आणि इकडच्या बाजूला जास्त आहे. याला कर्वला फक्त थोडासा दाबला वरच्या बाजूने. प्रयत्न कर. तू काहीतरी काढ आणि मला दाखव, मग तुला मी सांगतो की काय चुकलं तुझं. ओके, चला फटाफट स्केच करून दाखवा मला. आपल्या पटकन कलर पण करायचा आहे. सर यस, सर हे बघा. ओके. दिविजा व्हेरी गुड. श्रीनील व्हेरी गुड. सर यस, शिवतेज व्हेरी गुड. रणवीर व्हेरी गुड. सर ओके, श्रावणी शाबास.
सर तर हा, स्पंदन छान झालंय. संजोत तुझं पण छान, सगळ्यांचंच छान झालंय. कोणाला अडचण होती मागाशी? ओके पार्थ, व्हेरी गुड. चला आपण आता कलर करायला सुरुवात करू. सगळ्यांचंच छान आहे, सगळे फॉलो करा. चला सर हा, ईशान व्हेरी गुड. सर आपण जे स्टील लाईफ काढतो ना त्याला बॉर्डर का नाही करत? नाही, त्याला कलरनेच करायचं असतं ना ऍक्च्युली. आता बघा, कोइन्सिडन्स, आपले काल जे कलर वापरले जवळपास तेच कलर वापरायचे याला. याच्यामध्ये आणखी ऑरेंज कलर घेतोय मी, ते नंतर घेऊ आपण. ओके चला स्टार्ट केलं. एक सगळ्यांनी स्टार्ट करूयात आपण आता. फ्लॅट ब्रश घेतला मी 1 नंबरचा. ओके, आता रेड कलर घेतलाय, ऑरेंज कलर घेतला. मॅजेंटा तर आहेच माझ्या पॅलेट मध्ये, मी आता सोबत ऑरेंज घेतलाय, रेड घेतोय, रेड कोणता? वर्मिलियन ह्यू आहे, माहिती आहे तुम्हाला? वर्मिलियन ह्यू, याचं प्रमाण जास्त असणार आहे. हो सर सर. क्रिमसन आणि पोस्टर रेड आहे. पोस्टर रेड घ्या. तो आणि ऑरेंज मिक्स करायचा आहे का? काहीच करायचं नाही. ऑरेंज मी कधी शब्द तरी वापरला का मिक्स करा म्हणून? सर कोणते कलर घ्यायचे? फक्त रंग घ्या. हे बघा, ऑरेंज घ्या, रेड घ्या, आणि हा मॅजेंटा आहेच ना तुमच्याकडे, मागला. हे बघा, हे कालचा मॅजेंटा आपण जे बादलीसाठी वापरला तो. नंतर ऑरेंज घेतला, सॉरी रेड घेतलाय, नंतर ऑरेंज घेतला. आणि लक्ष द्या सगळीकडे. हा कुठला आहे? रेड. सर ऑरेंज दिलाय की रेड? रेड दिला, रेड. मी बोलतोय तोंडाने रेड म्हणून, आणि परत तुम्ही म्हणता ऑरेंज दिला का? आता ऑरेंज घेतलाय मी. तुमच्या सोबत करू सर? काय? तुमच्या सोबत करूया. हा, तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर सुरुवात करा, समजलं नसेल तर बघून घ्या एकदा. ओके, आता आता मी थोडासा मॅजेंटा घेतोय. नीट लक्षात घ्या. हे बघा, इथे रेड वापरला होता, आता इथे मॅजेंटा वापरतोय. आता तो मिक्स करतोय मी कशामध्ये? त्याच पहिल्या रेड मध्ये. इथे ऑरेंज वापरलेला आहे. आता वरच्या बाजूला आपण जो मॅजेंटा मध्ये व्हाईट टाकला होता बघा, लाईट, लक्षात येणार नाही, नंतर आधी समजून घ्या. वाटलं ज्याला असं वाटतं की नंतर कळणार नाही काही, ते एकदा समजून घ्या मी काय करतोय ते. गाणे बंद करा तोंडाने आणि म्यूट करा. तुम्ही खूपच गाणे गायचे असतील तर एकतर मोठ्याने म्हणा, सगळ्यांना ऐकू द्या, नाही तर मग म्यूट करा. ओके, आता आता मी येलो पण घेणार आहे. मी विसरून गेलो सांगायचं. येलो घेताना क्रोम येलो किंवा आपला दुसरा येलो.
क्रोम येलो घ्या. आता अशा प्रकारे प्राथमिक काम केलं. प्राथमिक म्हणजे फर्स्ट हँड म्हणतो ना आपण. आता याच्यात आपल्याला आणखी काम करायचं आहे. ओके, हे सुकलं की आता मी पुन्हा काय करतो, सगळं इकडे लक्ष द्या बारकाईने. आता याला रिपीट करतो मी, म्हणजे तुमच्या परत आता रंग लक्षात येतील मी काय काय वापरले. आता इथे मी पुन्हा तोच कलर वापरेन जो आधी वापरलाय. आता मी रेड घेतोय. कुठला रेड? एक तर सिग्नल रेड, पोस्टर रेड किंवा वर्मिलियन ह्यू नाव देतो. रेड घेतलाय बघा. असा इथं तिरका तिरका आणि परत मग असा असा वापरतो, म्हणजे हा थोडासा शॅडोचा पार्ट आहे. ओके, आता यामध्येच या रेड मध्ये मी थोडासा, आपण मॅजेंटाला काल इथे डार्क केलं होतं पहा, मॅजेंटा थोडासा ब्लॅक टाकलं होतं ना, थोडासा ब्लॅकिश घेतलं मी आणि रेड. ओके, कुठला वापरला? काल आपण बादलीसाठी डार्क मॅजेंटा केलं होतं. मॅजेंटा मध्ये आपण थोडासा ब्लॅक टाकलं होतं, आठवतो ना तो, आणि थोडासा हा रेड घेतला आणि खालच्या बाजूला वापरतो. इथे पण वापरतो. ओके, आता सेम कलर परत करतोय मी. आता काय घेतलं मी? ऑरेंज घेतलंय. ऑरेंज घेतो. ओके, आता इकडच्या वरच्या बाजूला मी तो मॅजेंटा घेतलाय. ओके, थांब ना, आज जाऊस तर. तुटली. ओके, आता वरच्या भागाला इथे मी लाईट, कुठला? मॅजेंटा मध्ये व्हाईट होता बघा, तो टाकलाय. आता याला काय केलंय बघा, याला कलर देताना एक काळजी घ्यायची आपल्याला, असे स्ट्रोक द्यायचे रेषा असलेले, असे उभे, असे कर्व लाईन द्यायचे. ओके, कशा लाईन द्यायचे? आपण स्केच केलं होतं, आठवतं ना? नाही, पण ते आपल्या फोनवर नाही चालत. आता इथे व्हाईट कलर घेतो ना, इथे पण व्हाईट वापरतोय. बघा, मिक्सिंग करतो पुन्हा. हे बघा, या तशाच रेषा दिल्या जशा आपण स्केचिंगच्या वेळी दिल्या होत्या. आता इथे थोडासा लाईट येणार आहे पुन्हा. हॅलो,
तर आम्ही सुरू करू. हाच बरोबर थोडं. हा करा, सुरू करा तुम्ही. आता मी इथे बघा आणखी थोडंसं डार्क करतोय हा. सर काल बनवलेलं ब्लॅक मिक्स करून तो वापरायचा का हो चित्रात केलेला? हो. सर हा तुम्ही रेड घेतलाय का? रेड मध्ये तो डार्क नाही केला का मगाशी सांगितलं. रेड मध्ये थोडासा ब्लॅक टाकला तरी चालेल, किंवा आपण मॅजेंटा आणि ब्लॅक काल मिक्स केला ना, तो वापरला तरी चालेल. सतराशे. तर त्या ऑरेंजवर पण रेड कलरच द्यायचा आहे का? हा, ऑरेंज वर रेड, रेड थोडासा आला, पण तिथं ऑरेंजच द्यायचा आपल्याला. मिक्सिंग करतोय मी, तिथं ऑरेंजच दिलाय मी मिक्सिंग करायला. इथं ऑरेंज आणि येलो मिक्स केलाय मी. इथं येलो घेतला पण. साई,
ताई आई येणार आहे बरं घरी तिथे अजून आई सोबत जाऊ शकतो आपण मग आईला येऊ दे किंवा आईला फोन कर किती वेळ इथे वाईट घेतो पुन्हा इथे येलो मध्ये थोडासा व्हाईट टाकला आणि लाईट केलाय मी त्या इथे पण हे बघा थोडस अवघड आहे ऍपल आपण जे इतर काल परवा जे वस्तू केल्या तशा पण याला काय करायचं तुम्ही मी आता व्हिडिओ टाकील आज तो व्हिडिओ पाहून पॉज करून रिवाइंड करून पुन्हा पुन्हा बघून असेच कलर करायचा प्रयत्न करा ओके लक्षात आलं आपल्याकडे रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे रेकॉर्डिंग पाहून पुन्हा पुन्हा बघून करा ऍपलची प्रॅक्टिस करा ऍपल येऊ शकतं जवळपास आणि जर आलं आणि त्यावेळेस तुम्हाला हे रंग सुचले नाही तर मग काय करणार त्यापेक्षा प्रॅक्टिस करा भरपूर ऍपल कुठलाही येऊ पण तुम्ही रंग असेच करायचे बिंदास आलं लक्षात 2 मिनिट रे मी क्लास चालतो तर तुम्ही दुसऱ्या वेळेस जो रेड दिला ना त्यात तुम्ही डार्क मॅजेंडा नव्हता यूज केला ना सेकंड लेअरच्या वेळेस का चालेल सर 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 हे बरोबर काय हा हा हा
सर आमच्याकडे पोस्टर ग्रीन आहे. चालतंय. सर ते ब्राऊन कलर दिलाय ना, ते ऍपलच्या वरती ते ब्राऊन कलर दिलाय ना. नाही, सहज विचारलं मी. ब्राऊन कलर.
हो सर. सर आता घेताय तो कुठला आहे? आता हा कलर घेताय तो कुठला कलर आहे? हा. सर जे स्टील लाईफ मध्ये बऱ्याच वस्तू आहेत त्यांचे बरेचसे जे शॅडो आहेत ते ग्रेनीच करायचे ना? हो. सर ते इंटरमिजिएट साठी मग ते शॅडो वेगळं दिसणार ते मग दाखवणार का तुम्ही? नाही म्हणजे केवळ दाखवणार नंतर परत हे होणार का शेडिंगचं असं की याच्यातच दाखवणार आहे? हो हो हो. बरं बरं. ठीक आहे चालेल. ओके. तर ब्लू आणि ऑरेंज ना? अच्छा. हा. सर म्हणजे तिथे वेगवेगळ्या कलर्सचे शॅडो चालते. चालेल.
सर पहिले ते ब्ल्यू घेतलं ना शेडिंग साठी. सर, आपण वस्तुचित्रांना आउटलाईन का नाही करत? सर सर थँक्यू सर. सर Recording stopped.